हाय दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि येस, या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं विजन बोर्ड, जे मी खूप मनापासून एकदम पॉझिटिव्ह वाइब्सनी एकदम चांगल्या मनाने बनवलेलं आहे आणि ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बाय द वे, हे माझं 2024 विजन बोर्ड असणार आहे, म्हणजे 2024चं विजन बोर्ड. 2025चं तर आपण सोबत बनवू, तर पण ते नंतरच्या व्हिडिओजमध्ये येणार. या व्हिडिओमध्ये आपण माझ्या 2024 विजन बोर्ड बद्दल बोलणार आहोत. त्यातले किती गोल्स मी अचीव केले आहेत, किती अजून राहिले आहेत, सगळं काही आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. आय गेस मी तुम्हाला हे असं दाखवल्यापेक्षा मी स्क्रीनवरती ऍड करणार, बिकॉज माझ्याकडे फोटो पण आहे त्याचा चांगला. तर हे आहे माझं विजन बोर्ड. आय नो खूप गोष्टी अशा इकडच्या तिकडच्या ऍड केल्यासारख्या वाटत आहेत आणि जे आहे ते आहे. दिस इज माय विजन बोर्ड आणि तुम्ही जसं बघू शकता, मी खूप चांगले चांगले पिक्चर्स ऍड केले आहेत. यातले खूप काही कम्प्लीट झाले आहेत आणि काही नाही झाले आहेत, जे मी ऑफकोर्स येणाऱ्या काही वर्षांमध्ये किंवा पुढच्या वर्षी कम्प्लीट करणार. यू नेव्हर नो. बट येस, हे आहे माझं विजन बोर्ड आणि आता आपण एक एक करून प्रत्येक पिक्चरच्या मागचं माझं काय थॉट होतं ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि ते पूर्ण झालंय की नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो येस, आता सध्या माझ्याकडे हे बघा, इथे पण आहे. तर हे आहे ते माझं विजन बोर्ड, ज्याच्यात मी म्हणजे हे जे प्लॅनर आहे याच्यामध्ये मी बनवलं होतं. हे सिम्बा लाईफस्टाईलचं प्लॅनर आहे आणि मी हे इतकं यूज केलं आहे, म्हणजे पूर्ण वर्षभरच यूज केलं. बट थोडंसं असं मी चांगलं नाही यूज केलं, त्याच्यामुळे याचं जे फ्रंट पेज आहे ते फाटलंय आणि याचे हाल बघा किती झाले. भाई साहब, बिचारा खूप काही झेललंय या प्लॅनरनी. बट येस, दिस इज माय प्लॅनर आणि हे सिम्बा लाईफस्टाईलचं आहे जसं मी सांगितलं. आणि मी 2025चं पण प्लॅनर घेतलेलं आहे सिम्बा लाईफस्टाईलचं आणि ते आलं पण आहे माझ्याकडे आणि मला खूप आवडलंय. एनिवेज, तर या प्लॅनरमध्येच ना त्यांनी एक दिलं होतं जागा, त्याच्यामध्ये तुम्ही विजन बोर्ड बनवू शकता. आणि मी चूज केलं की मी प्लॅनरमध्येच बनवावं, मी असं बोर्डवर नाही बनवावं, बिकॉज मी एनिवेज प्लॅनर रोज बघणार होती, रोज मी हे यूज करते. सो आय थॉट की हे ठीक आहे, म्हणजे कन्व्हिनियंट आहे, रोज माझं पण बघणं होते. असं नाही आहे की मी फक्त एकच वेळा प्लॅनर उघडून बघते, मी खूप वेळा दिवसातून उघडून बघते. सो खूप वेळा माझी नजर पडते माझ्या विजन बोर्ड वरती. पण आपण ना इथनं इथनं सुरू करू, असं अशा गोष्टी, कारण की माझ्या ज्या कम्प्लीट झाल्या आहेत ना गोष्टी, त्या ह्या अशा ऑर्डरमध्ये झाल्या आहेत. तर सगळ्यात पहिले जर आपण इथे बघितलं तर इथे आहे एक असा मुलीच्या हाताचा फोटो आहे, त्याच्यात खूप प्रिटी आणि खूप क्यूट नेल्स आहेत. तर तुम्ही जर माझा नेल्सचा व्हिडिओ बघितला असेल, मी घरच्या घरी कसे नेल्स करते, त्याच्यात मी सांगितलं होतं. बाय द वे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, जर नसेल बघितला तर जाऊन बघा. तर त्याच्यात मी सांगितलं होतं की माझे नेल्स ना हे असे छोटे नेल्स आहेत बचपन पासून आणि मला हे कधीच नाही आवडले आहे, हे असे बच्चांसारखे नेल्स. आणि मी ठरवलं होतं की मला व्हिडिओज वगैरे साठी ना असं चांगलं नाही दिसत, हे असे नेल्स कोणाला चांगले दिसतात व्हिडिओज वगैरे मध्ये. आणि जेव्हा तुम्ही ब्रँडचं शूट करता ना, तेव्हा असे प्रोडक्ट पकडणं, सपोज हे मी पकडत आहे, हे असं असं दाखवणं, त्याच्यात ते असे थोडेसे चांगले नेल पेंट लावलेले किंवा चांगले नेल्स असलेले खूप सुंदर दिसतात. तर मला पाहिजे होतं की मी या वर्षी 2024 मध्ये माझे नेल्स चांगले ठेवणार. आणि हे आहेत काही पिक्चर्स माझ्या नेल्सचे 2024च्या. काही नाही, 2च केले आहेत आय गेस मी, एकदा बर्थडेला आणि एकदा तर तुमच्या समोर. बट मी आता कलेक्ट करायला सुरू केलं आहे नेल्स आणि मी घरच्या घरीच नेल्स करते. आणि त्यांनी काय होतं की जेव्हा मला पाहिजे, म्हणजे जेव्हा मला शूट वगैरे करायचं आहे, तेव्हा मी नेल्स करू शकते आणि अदरवाईज मी काढून ठेवते. आज मी लावलेच नाहीये, बिकॉज थोडंसं ब्रीद करणं पण इम्पॉर्टंट असतं आपल्या नेल्सला, नाही तर मग ते असं त्याच्यावरती फेक नेल्स ठेवले तर त्याला हवा वगैरे नाही लागत. सो ते त्याने पण इन्फेक्शन होते बाय द वे त्याच्यामुळे. तर ते होतं आणि आय गेस ते मी म्हणजे केलं आहे, माझं ते कम्प्लीट झालं आहे. तर मी आता छान छान नेल्स यूज करत असते. मी पूर्ण एक बॉक्स, ओ बाय द वे, ओ माय गॉड, मी हे आत्ता क्लिक झालं, मला हे आत्ता जस्ट जस्ट तुमच्याशी बोलता बोलता क्लिक झालं की मी हा पिक्चर, ओह माय गॉड, मी हा पिक्चर लावला होता, ठीक आहे, नेल्सचा. आणि मला या नवरात्रीच्या वेळेस ना एक कोलॅब आलं होतं इंस्टाग्रामसाठी आणि ते नेल्सच्या ब्रँडचं कोलॅब होतं. ओ माय गॉड गाईज, तुम्ही बघताय युनिव्हर्स. तर मला ते नेल्सचे ते स्टिकर्स होते, तर त्या ब्रँडचं कोलॅब आलं होतं आणि ते पण मी केलं होतं आणि त्याचे पण ते पण स्टिकर्स आहेत माझ्याकडे. सो येस गाईज,
आता मी जर कनेक्ट केलं तर मला समजत आहे की सो येस, हे एक होतं माझं मी पिक्चर जे मी कंप्लीट केलं आहे. जसं तुम्हाला सांगितलं, काही गोष्टी आपण स्वतःहून पण करतो ते कंप्लीट करणं, आणि काही गोष्टी अपने आप होऊन जातात. जसं मी स्वतःहून पण नेल्स केले आहेत या वर्षात, बट अपने आप कोलॅब येणं ते तर माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. ते त्या ब्रँडला दिसलं काहीतरी म्हणून ते आलं. तर असं असतं, युनिव्हर्स तुम्हाला देतं. आणि आता मला खुशी होत आहे. एनिवेज, त्याच्यानंतर त्याच्या एक्झॅक्ट खाली जर आपण गेलो तर हा टॅटूचा फोटो आहे, आणि जे नाही झालाय. मी करणार होती या वर्षी माझ्या बर्थडेला, बट मी नाही केलं कारण की माझी हिंमत नाही झाली. बट नेक्स्ट इयर मी डेफिनेटली करणार आहे टॅटू. सो ठीक आहे, काही गोष्टी होतात, काही गोष्टी नाही होत. आपण पॉझिटिव्ह राहायचं. बिकॉज इथे मी ठेवलेलं आहे, इथे मी लिहिलेलं आहे स्टे पॉझिटिव्ह, बिकॉज मी खूप निगेटिव्ह इंसान आहे असं मला 2023 मध्ये वाटलं होतं, कारण मी खूप निगेटिव्ह थॉट्सनी भरलेलं होतं माझं डोकं. सो मी विचार केला होता की मी 2024 मध्ये बिलकुल निगेटिव्ह थॉट्स येऊ देणार नाही, मी एकदम पॉझिटिव्ह राहणार, आणि म्हणून मी ते स्टे पॉझिटिव्ह लिहिलं होतं. आणि मी जेव्हा मॉर्निंग ॲफर्मेशन्स पण म्हणते किंवा लिहिते ना, त्याच्यात पण मी प्रत्येक वेळेस माझं पॉझिटिव्ह वाला एखादं ॲफर्मेशन असतं, आणि आय ट्राय टू बी पॉझिटिव्ह मोर आता. आणि आय गेस मी ते थोडंफार फुलफिल केलं आहे, कम्प्लीट केलं आहे, आणि मी बऱ्यापैकी पॉझिटिव्ह राहिली आहे. सो येस. नेक्स्ट, त्याच्या खालचा जो पिक्चर आहे हा आहे. तर हे ना लोकांनी, म्हणजे जेव्हा मी बनवत होती तर माझा भाऊ आणि माझे फ्रेंड वगैरे होते, तर आम्ही सगळे सोबत बनवत होतो. तर त्यांना हे समजलंच नव्हतं की हा काय फोटो आहे, ही तू आहे का. पहिले तर लोकांना असं वाटतं की ही मी आहे. गाईज, नो, दिस इज नॉट मी. मी अशी नाही दिसत. दिसू पण शकते, पण एवढा क्लिअर फोटो येत नाही माझा माझ्या फोनमध्ये. तर नाही, ही मी नाही आहे. बट मी हा फोटो टाकला होता कारण की 2023 मध्ये मी पिक्चर्स ऍड करणार. माझी स्किन खूप जास्त वर्स्ट कंडिशनमध्ये गेली होती आतापर्यंतची. म्हणजे आतापर्यंत वर्स्ट ते होतं माझं, कारण की मला इथे तर आता तुम्ही बघू शकता थोडेफार आहेत, जास्त नाही आहे. बट हे असे जे बम्प्स आहे ना, हे इथे पण होते, इथे पण होते. आणि मी सांगते तुम्हाला, भगवानच्या कृपेने माझी स्किन अशी कधी अशी पिंपलनी भरलेली नाही राहिली आहे पास्टमध्ये सुद्धा. आणि आय डोंट नो 2023 मध्ये काय झालं, स्ट्रेस होता त्या जॉबचा वगैरे. आय डोंट नो काय होतं, की ती लाईफस्टाईल तशी होती, मला माहिती नाही. बट खूप जास्त इथे पूर्ण असे बम्प्स होते. इथे तर आहेच. आता थोडेसे कमी झाले, म्हणजे आता थोडे वाढले आहे. हे पण पूर्ण गायब झाले होते. आता परत थोडंसं माझी लाईफस्टाईल खराब झाली त्याच्यामुळे आहे. बट इथे होते सगळीकडे बम्प्स होते. आणि ते मी ठरवलं होतं, म्हणजे मी एकदम अशी फ्रीक आउट झाली होती की भाई काय होतंय, माझी स्किन तर अशी कधी नव्हती, असं कसं होतंय. मग मी ठरवलं की 2024 मध्ये माझी स्किन जी जुनी होती ती मी परत आणणार, आणि मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. टच वूड, टचवूड सगळीकडे, नजर नाही लागू द्यावं. थू 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 थू. तर हे बघा, इथे तर आता सध्या नाही आहे काही. इथे आहे तर मला असं वाटतं की ते भगवानना मुद्दाम ठेवून देते, कारण की मग मी हवेत नाही उडली पाहिजे, किंवा असं नाही आहे की तुझी स्किन पूर्णच एकदम क्लिअर आहे आणि ही आहे, नाही आहे. सो लोकांनी नजर पण नाही लावली पाहिजे म्हणून पण असेल, काहीतरी तर असेल. एक मास्क आहे जो मी यूज करते, इथेच आहे तो, दाखवू का तुम्हाला. हा एक मास्क आहे फॉक्सटेलचा. तर हे मी जेव्हा यूज करते ना पूर्ण फेसवर, तेव्हा हे गायब होतात. म्हणून मग मला तो खूप आवडला मास्क, म्हणून मग मी तो यूज करत असते. तर तो मास्क बाय द वे खूप चांगला आहे. तर येस, ते होतं, हा होता तो फोटो. आणि आता तुम्ही माझी स्किन बघू शकता, मस्त दिसत आहे. ब्लश थोडं जास्त झालेला आहे, बट ठीक आहे. आता आपण जाऊ इथे या फोटोकडे. तर हा आहे एका ओपन थिएटरचा फोटो. ओपन थिएटर म्हणजे काय असतं, थिएटर असतं जे ओपन मध्ये असतं. आता आपलं नॉर्मल जे थिएटर असतं ते असं बंद एका रूम मध्ये असतं, बट हे उघड्यात असतं. ते एक स्क्रीन लावतात बेसिकली, आणि त्याच्यावरती मग हे असे तुम्ही इथे बघू शकता, हे छान असे गद्दे वद्दे टाकतात, आणि स्पीकर्स वगैरे लावतात, आणि मस्त त्या ग्राउंड मध्ये असतं ते. तर ते मी खूप वर्षांपासून बघत आली आहे. आणि मला एक पेज दिसलं मग Instagram वरती, आणि मग मला माहिती पडलं की हे पुण्यात होतं. आणि मग हे 2023 मध्ये मला माहिती पडलं. आणि मग नंतर माझ्या दिमागात बसलं की नाही, मला तर जायचंच आहे. पण ते झालंच नाही 23 मध्ये. आणि मग नंतर मी विचार केला की भाई अभी इस साल नहीं हुआ, नेक्स्ट ईयर तो आय एम गोइंग देअर. आणि मग मी त्याच वेबसाईट वरून हा फोटो घेतला, तो प्रिंट केला, कट केला, आणि याच्यात लावला, आणि मी गेली होती
हा आहे तो फोटो. मी मूवी सुरू असताना फोटो नाही काढू शकली कारण की सगळे लोक बसले होते, बट मूवी खतम झाल्यावर मी फोटो बाय द वे मी बघितला होता मूवी जाने तू या जाने ना. बेस्ट मूवी, बेस्ट नाही बट येस मला आवडतो, क्यूट आहे मूवी. सो येस, त्याच्या एक्झॅक्ट खाली आलो तर घुंगरूचा फोटो आहे. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर आय एम अ ट्रेंड क्लासिकल डान्सर, कथक डान्सर. मी बचपनमध्ये क्लासेस केलेले आहे आणि मी एक्झाम्स पण दिलेले आहेत. आणि यावर्षी मला म्हणजे 2023 मध्येच ॲक्च्युली मी सर्च पण केले पुण्यामध्ये की कुठे चांगले क्लासेस आहेत, बट ते झालं नाही जॉब वॉबच्या ह्याच्यामध्ये. म्हणून मग मी 2024 मध्ये असं विचार केला होता की मी एनिवेज घरी येणार आहे तर माझ्या पुराण्याच क्लासमध्ये जाऊन मी क्लास करायला पाहिजे. पण यार आय डोंट नो, ते झालंच नाही माझ्याकडून. एकतर ना मला आता असं, मला पहिले पण वाटायचं बट पहिले मम्मी होती म्हणून ठीक आहे म्हणा. तर मला असं एकटीला जायला ना आवडत नाही, मला भीती वाटते. मी मध्ये सुरू पण केले होते तिथे जाणं जेव्हा मी डिप्लोमामध्ये होती, आणि वैभवी माझी फ्रेंड, आम्ही दोघींनी, मी तिला पण घेऊन चालली होती की तू पण चल माझ्यासोबत, आपण दोघी पण क्लास करू. बट यार तिथे फीज वीज दिली आम्ही आणि आम्ही मग गेलोच नाही. आय डोंट नो का. आय थिंक आम्ही पुण्याला शिफ्ट झालो होतो, कोविडच्या आधीची बात आहे वाटते ही. तर आम्ही पुण्याला आलो होतो, मग ते सगळं बंद झालं. बट ठीक आहे, यावर्षी नाही झालं आणि मी हे 2025च्या प्लॅनरमध्ये सुद्धा लावणार आहे कारण की क्लासिकल डान्सिंग, डान्सिंग इन जनरल मला खूप आवडते. स्टेजवर परफॉर्म करणं मला खूप जास्त आवडतं. मी 2025 मध्ये पण ट्राय करणार की मी जर इथे अमरावतीत असली तर मी नक्की क्लास लावणार. बट मी जर कुठेही असली, इथे नसली तरी पण मी कुठे ना कुठेतरी क्लासेस लावणार आहे, कथक क्लासेस, हे तर पक्का आहे. आणि मग कोणी असो माझ्यासोबत किंवा नसो, मी क्लासेस लावणार आहे. तर येस, हे आहे ते. आणि मग आता इथून थोडीशी अशी सिरीज अशी, म्हणजे आता कसं आपण स्टार्टिंग अशी केली ना, आता थोडीशी अशी 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 होणार आहे, ते तुम्हाला कळेल नंतर. खालचा फोटो आहे सगळ्या गर्ल्सचं, गर्ल्स व्हर्जन ऑफ PS5 म्हणतात त्याला. सगळ्या गर्ल्सचं ड्रीम असतं हे. प्यार आहे गर्ल्सचा, डायसन एअर रॅप, जे माझं पण ड्रीम आहे कारण की तुम्हाला माहिती आहे माझे केस कर्ली आहेत आणि मला स्ट्रेट करायला, ब्लो ड्राय करायला खूप आवडतं. आणि सगळ्यात जास्त सेफ ऑप्शन डायसन आहे, त्याच्यामुळे हे माझं होतं विशलिस्ट मध्ये. बट आय डोंट नो मी ब्लो ड्राईंग आणि स्ट्रेटनिंग हे या झोन मध्येच नव्हती वाटते मी यावर्षी, आणि मी माझ्या कर्ली हेअर एरामध्ये होती. तर मी तर ब्लो ड्राय करणं सोडलं, तर मग डायसन घेण्याची पहिली बात तर इतके पैसे पण नव्हते या वर्षात, हे एक मेन बात आहे. बट माझं असं त्याच्याकडे लक्ष पण नाही गेलं कारण मी माझ्या जसं सांगितलं कर्ली हेअर एरामध्ये होती आणि मी माझे कर्ल्स, माझे नॅचरल हेअर एम्ब्रेस करत होती, करत आहे. आता तर ते थोडेसे खराब झाले म्हणून मी मध्ये बांधून ठेवले. बट घेणार आहे मी डायसन. जरी मी कमी ब्लो ड्राय केलं, मी महिन्यातून एकदा ब्लो ड्राय करणार. बट डायसन तुम तो मेरे पास आने वाले हो. तर ठीक आहे, नेक्स्ट इयरच्या विजन बोर्ड मध्ये पण हा फोटो जाणार आहे. नेक्स्ट हा फोटो आहे आणि ती एक गर्ल आहे गिटार वाजवताना. तर माझं न्यू इयर रिझोल्युशन पण होतं ते की 2024 मध्ये मी कुठली तरी एक अशी स्किल शिकणार, मग ते काही असू दे, काहीही असू दे. तर मला असंच विजन बोर्ड बनवायच्या आधी मी असं सर्च करत होते, तर ह्या मुलीचा असा गिटारवाला फोटो दिसला. आणि बाय द वे मी तुम्हाला असं कॉन्टेक्स्ट देते की माझा भाऊ पण सिंगर आहे म्हणजे तो, आणि तो खूप मस्त एकदम बढिया गिटार वाजवतो आणि तो बेस्ट सिंगर आहे माझ्या आजूबाजूमधला, लाईफ मधला. तर तो पण गिटार वाजवतो आणि तो माझ्या घरी यायचा आणि गिटार वाजवायचा आणि पूर्ण माहोल सेट करत होता. आणि मला ते खूप फॅसिनेटिंग वाटते. मला पहिल्यापासून गिटार आवडते, माझ्या पप्पांना पण आवडते वाजव, म्हणजे आम्ही कधी घेतली नाही बट आम्हाला आवडते. तर माझं असं होतं की जर स्किल शिकायचंच आहे तर मग हे बघा गिटार पण आहे आपल्याकडे कारण की भावाचीच आहे तर आपण शिकू शकतो गिटार आणि तोच शिकवू शकतो. सो मी असा विचार केला की मी शिकणार. आणि थँक्स टू माय ब्रदर, कारण की त्यांनी मला गिटार शिकवली, त्यांनी मला असे स्टार्टिंगचे काही नोट्स शिकवले, असे 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 काहीतरी. त्या बाय द वे तो या वर्षात जानेवारी की फेब फेब की मार्च मध्ये, आय गेस जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यात तो माझ्याच घरी होता, असं समजू शकता तुम्ही. पुण्याला जेव्हा मी राहायची खूपदा त्याचं येणं जाणं होतं आणि खूपदा मी त्याला एक एक दीड दीड हफ्ता असं घरी ठेवून घ्यायची, तू माझ्या जवळ थांब, कारण की मजा येते म्हणून. त्या काळामध्ये, त्या 3 महिन्यामध्ये मी त्याच्याकडून शिकली आणि मग मी प्रॅक्टिस पण करायची. आणि गेस करा मी कुठली ट्यून शिकली आहे. मस्तानीची ट्यून शिकली आहे मी. टिडिंग टिंग टिडंग टंग टिडंग टिडंग टिंग टिडंग टिंग.
आणि ते माझं बिगेस्ट फ्लेक्स आहे या वर्षात. बिगेस्ट नाही बट तरी पण आहे माझं 2024चं बिगेस्ट फ्लेक्स आहे की मला गिटार वाजवता येते. आता माझ्याजवळ गिटार नाही आहे, बट जर तो आला किंवा मी पुण्याला गेली तर मी त्याच्या गिटारवर तुम्हाला वाजवून दाखवणार पुढे एखाद्या व्लॉग वगैरे मध्ये, आणि तुम्ही पण त्या व्लॉग मध्ये माझी तारीफ करून द्याल की वाव तुला येते गिटार वाजवता. आणि बाय द वे तेव्हा माझे ना मी न्यू इयरचं हेअरकट केलं होतं तेव्हा माझे केस पण इतकेच होते, तर म्हणून मग मी हा फोटो असं मला रिलेटेबल वाटला, तर मग मी हा ऍड केला आणि हे माझं झालं. त्याच्या खाली आहे कन्सिस्टन्सी, हा युट्यूबचा लोगो आणि हा कॅमेरा. सो बेसिकली आणि स्टे फोकस्ड हे 1 2 3 4 आणि हे पण हे MW, ठीक आहे. 1 2 3 4 5 ह्या सगळ्या गोष्टी एकाच गोष्टीशी रिलेटेड आहे, ते म्हणजे माझं कॉन्टेंट क्रिएशन आणि युट्यूबचं जे जिंदगी आहे ते. सो मला कन्सिस्टंट राहायचं होतं, फोकस्ड राहायचं होतं. आय थिंक की मी खूप चांगल्या पद्धतीने माझी कन्सिस्टन्सी मेंटेन केलेली आहे 2024 मध्ये, आणि त्याचे रिझल्ट्स पण मला खूप चांगले दिसत आहेत आता. अगेन टचवूड बाय टचवूड. हा टेबल बाय द वे वुडचा आहे त्याच्यामुळे मी तिथे 10 वेळा हात लावते. तर तेच की मला व्लॉगिंग चांगली करायची होती, मला व्हिडिओज तुम्हाला कन्सिस्टंटली तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते, माझं युट्यूब ग्रो करायचं होतं, तेच त्याच्यासाठी होतं. आणि ते पण मी बऱ्यापैकी अचीव्ह करण्याचा ट्राय केलेला आहे. बट स्टील मला असं वाटतं की मला अजून थोडंसं चांगलं करता येतं. सो नेक्स्ट इयर मी आणखीन थोडं चांगलं करणार आणि इंस्टाग्राममध्ये पण चांगलं करणार, इंस्टाग्रामवरती पण. बट आय गेस इंस्टाग्राम पण माझं खूप चांगलं ग्रो करत आहे, टचवूड. आय एम ग्रेटफुल फॉर दिस, व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांना पण. बट येस, कन्सिस्टंट मी होती आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. नेक्स्ट, हे दोन्ही असे आजूबाजूला आहेत. एक तर हा एरोप्लेन मधला फोटो आहे आणि एक आहे एक मुलगी रीडिंग करताना बीच लोकेशनवर एका. ते दोन्ही नाही झालं पॉसिबल, आपण बोलू नये त्याच्याबद्दल. नाही झालं पॉसिबल, नाही झालं, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट, आयफोन, ते पण पिंक कलरचा, जो नाही झाला. मी अजूनही माझ्या प्याऱ्या XR वरती शूट करते आणि तोच आहे माझा हा फोन. बाय द वे 5 इयर्स पुराणा आहे आणि तरी पण तो खूप चांगला वर्क करताय. सो आय डोंट थिंक मी यावर्षी घेणार, नेक्स्ट इयर मे बी घेऊ शकते, बट आता तर नाही. लास्ट जो फोटो आहे आपला तो आहे या ट्युलिप्सचा. तर बेसिकली ट्युलिप्स नाही आपण घेऊ, आपण त्याला फ्लावर्स घेऊ. आणि मला असं होतं की मला खूप सगळे फ्लावर्स रिसीव्ह करायचे आहेत, जे की नाही आणि मला स्वतःला पण गिफ्ट करायचे होते खूप फ्लावर्स, जे मी नाही केले, ठीक आहे. बट या माझ्या बर्थडेला वैभवी माझी फ्रेंड आणि श्रेया मला भेटायला आले होते, तर आम्ही बाहेर गेलो होतो. तर तिने माझ्यासाठी फ्लावर्स आणले होते आणि आय थिंक मी नाही दिलं स्वतःला, बट माझ्या फ्रेंडने तर दिलं ना. सो मला रिसीव्ह करायचे होते आणि मी केलं आणि ये झालंय ते. सो येस, हेच होतं माझं सगळं विजन बोर्ड. लास्टमध्ये फक्त एक फोकसवाला हे आहे असंच वर्ड मी चिकटवला होता, कारण की मला फोकस करायचं होतं माझ्या या कॉन्टेंट क्रिएशनवर, तर जे मी करत आहे बऱ्यापैकी. तर येस, हे होतं माझं विजन बोर्ड आणि असं सगळं मी तुम्हाला सांगितलं त्याच्या मागची कहाणी आणि किती ते कम्प्लीट झालंय किती नाही. पुढच्या वर्षी मला काय काय अचीव्ह करायचंय ते तर आपण नेक्स्ट इयरच्या विजन बोर्ड मध्ये बघूच. बट या वर्षाच्या विजन बोर्डसाठी इतकंच आणि या व्हिडिओसाठी पण इतकंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की खूप लोकांना वाटतं की विजन बोर्ड वगैरे असं काही वर्क नाही करत, बट यात तुम्ही बघितलं काही गोष्टी आपण्यापच आल्या, त्या विजन बोर्डवर होत्या. आय गेस मी ते मॅनिफेस्ट केलं असेल किंवा मग ते माझ्या डेस्टिनीमध्ये असतीलच. बस ते माझ्या तेव्हा माइंडमध्ये आलं की मी हे टाकावं म्हणून मी टाकलं. आय डोंट नो काय आहे, बट काही गोष्टी अशा झाल्या आहेत त्याच्यामुळे मला तर बिलीव्ह झालेलं आहे की विजन बोर्ड मध्ये काहीतरी तर पॉवर आहे. म्हणजे आपण ऍटलीस्ट ते फोटो बघून आपण त्याच्यासाठी वर्क तरी करतो, ती तर एक पॉवर येते आपल्यामध्ये. सो मी तर पॉझिटिव्ह बघितलं, पॉझिटिव्ह थिंकिंग तर पॉझिटिव्ह माइंडसेटने मी असा विचार करते, त्याच्यामुळे मी 2025चा पण विजन बोर्ड बनवणार आहे. त्याचा पण आय गेस मी व्हिडिओ करणार आणि तुमच्याबरोबर शेअर करणार. बट या व्हिडिओसाठी इतकंच. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघून मजा आली असेल आणि तुम्ही पण थोडेसे मोटिवेट झाले असेल की येस आम्ही पण विजन बोर्ड बनवणार. सगळे लोक विजन बोर्ड बनवा, खूप मजा येते बनवताना. अँड येस, दॅट्स इट. जर व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय दोस्तों.